अति आश्वासनां आशिल्लीच ती म्हणजे एक बेरोजगारी भत्तो दिवपाचें आश्वासन दिल्ले बीजेपीन ते मागीर शक्य ना म्हणून कळ्ळें तांकां आनी तांच्यांनी ते तसोच दवरलो विशय. अनेक आश्वासनां अशी आशिल्ली इलेक्शनाच्या टायमार की ती शक्य नाशिल्ली किंवा ती मोठ्या प्रमाणात दिल्ली. दुसरी गोष्ट पर्रीकर आपूण स्वता 5 वर्सां रावतलो अशें धरून आश्वासनां दिल्ली अशेंय म्हणूं येता आपल्याक, कारण ती आश्वासनां पूर्ण करपाची जबाबदारी तांचेर आशिल्ली, ती पार्सेकराचेर नाशिल्ली. आतां योगायोगान तांकां ते 3.5 वर्सां नंतर वचपाचें पडलें. पण एक गोष्ट आसा की पार्सेकराकूय कळ्ळें सुरवातीक ते जेन्ना मुख्यमंत्री जाले तेन्ना ते अशें म्हणटाले, म्हाका एकदां ऑफ द रिकॉर्ड सांगपाक लागले की दिसाक 15 लोक येता तातूंतले 10 लोक अशें आसता की पर्रीकरान आदी आश्वासन दिल्लें म्हणून सांगपी. सो आपूण तांकां सांगतालो पर्रीकर येवपाचो आसा आयतारा तेन्ना ताकाच मेळा म्हणून. सो ताजे वयल्यान ताजी बॉडी लँग्वेज आनी ताजे उलोवपाच्या हाजे वयल्यान कळटालें की आदी जी खूब आश्वासनां दिल्ली ती तांकांय नागाशी जाल्ली आनी पर्रीकराचेच हे फुडें व्हरप ही तांची जबाबदारी आशिल्ली. सरकार किंवा त्यो योजना नव्यो कितें ते योजना बीन आपले जाहीर करूं शकले ना किंवा नवे आतां मांडवी वयलो 3रो पूल पर्रीकराचीच गोश्ट आशिल्ली. जुवारी वयलो समांतर पूल ह्यो फुडें व्हरपाची जबाबदारी हे दिल्या. जणू काय भरताचे पादुकांची जबाबदारी ताचेर आसल्या प्रमाणे ते फुडें व्हरतात राज्य अशें म्हणूं येता. एक गजाल म्हाका आमदार म्हणून तुमकां विचारपाक जाय. आतां भरताची ही एनॉलॉजी खूब बरी आहा की सुरवातीक ते भरत आनी राम अशीच परिस्थिती आशिल्ली. आज ती परिस्थिती मातशी बदलल्या काय अजून पादुकाच आसा सिंहासनाचेर? एक आमदार म्हणून तुमचें निरीक्षण कितें? ना आमचे एज इंडिपेंडंट MLA आय थिंक वी हॅव गॉट डिसिजन्स फ्रॉम हिम, फ्रॉम द प्रेझेंट CM. हय आसूं ना आसूं, परिस्थिती बिकट आसूं वायट आसूं, he has been accepting also. बाबा आपल्या वेळार बॉरोईंग वाडलें, कितें करूं? 11,000 समज आशिल्ले आज 20,000 पावले, कितें करूं? बट दॅट स्कॅरी पार्ट इज कितें करपाक जे ब्युरोक्रेसी नाल्यार जे रेड टेपिझम जे चालू आसा इज नॉट अलाउइंग द गव्हर्मेंट ऑल्सो टू फंक्शन. सो ऑल इन ऑल इफ यू सी मेजर इश्यूज ऑफ टॅकलिंग what he when he came in, what was his major thing? One was investment policy to create jobs. Second was तुझे अनएम्प्लॉयमेंट क्रायटेरिया आपण जाग्यार घालतलो म्हणून. दिस वन ऑफ हिज मेजर मुद्दे. 1 वर्स जालें, अनएम्प्लॉयमेंट खंय पावलें? आसा थंयच आसा. Investment policy for best reason known to the whole industry, it is actually not taken off. आता आम्ही म्हणतात तितल्यान महादेव नायकान एक स्टेटमेंट काढलो फ्रॉम अनदर थिंग. ही सेड वी हॅड स्टार्टेड, मे बी इट वॉज अ मिस्टेक, पण ही आम्ही नेक्स्ट 5 वर्सांत जेन्ना निवडून येतले तेन्ना करून दाखयतले म्हणून. सो दे आर जस्ट प्लेइंग अ फुटबॉल गेम, ट्रायंग टू फील दॅट द अदर साइड इज नोबडी अँड दे कॅन शूट गोल एज अँड वेन दे वॉन्ट. But all these things will be accountability समज दिल्ली आणि ट्रान्सपरन्सी ताका जाय. द प्रेझेंट गव्हर्मेंट हॅज टू से दॅट वी आर अपॉइंटिंग अ लोक आयुक्ता. सगळे इलिगल कितें कितें आशिल्लें सगळे चॅक करून RTI सगळे जाग्यार पडून SIC जाग्यार येवन दीस शूड हॅव बीन देअर फॉर द कॉमन मॅन टू कम बॅक अँड टेक अ ट्रान्सपरंट गव्हर्मेंट इन प्लेस. एक गजाल सद्गुरू ताणताजी सुनीलान बरो मुद्दो काडलो की जरी मनोहर पर्रीकराच्या फुडारपणा खाला फाटली वेंचणूक लढयल्ली तरी मॅनिफेस्टो तयार जालो तेन्ना पक्षाचो अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर आशिल्लो. टुडे ही कॅनॉट एब्झॉल्व हिमसेल्फ ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी अँड से दॅट ती पर्रीकरान दिल्ली आणि आपल्याक बाबा इन टायमार हाडून मुख्यमंत्री केलो. ही कॅनॉट टेक दॅट डिफेन्स, ही कॅनॉट टेक दॅट स्टँड. इट्स अ व्हेरी क्लेवर आर्ग्युमेंट फ्रॉम सुनील. यू एग्री विथ दॅट? नाही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीर बसल्यानंतर वस्तुस्थितीची जाणीव जाता अशें मान्य करचें पडटलें. म्हणजे विरोधान आसतना कितल्याय जरी नेटान म्हटलें की आमी सत्तेर आयल्यानंतर फाल्यांच कॅसिनो काडटले, जशें केंद्र महाराष्ट्रान BJP शिवसेना म्हणटाली आमी सत्तेर आयल्यानंतर दाऊद इब्राहिमाक मुसक्यो बांदून भारतान हाडटले किंवा एनरॉन अरबी समुद्रान आमी बुडयतले एनरॉन प्रोजेक्ट. पण ह्यो जेन्ना आपूण त्या खुर्चीर बसता तेन्ना चारय बाजूनी विचार करचो पडटा आनी खरेंच म्हणजे कितें हें जाता वस्तुस्थिती कितें आसता ती तेन्ना कळटा. म्हणजे चारय बाजूनी दबाव येवपाक लागता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आतां कॅसिनोचें समर्थन करपाक मेळना, परंतु कॅसिनो भायर काडपाची प्रक्रिया पार्सेकर सरकारान सुरू केली. ताच्या खातीरची सजेशन्स मागयली, हे मागली ते मागले मध्यंतरी शापोरा बीन अल्टरनेट सायट नंतर फुडें सुरू जावना ते. हांव कितें म्हणटा ताज्या खातीर विरोधी पक्ष आनी जनता हांचो दबाव जाय. लोकांचो समज कितें जाला की फक्त वर्तमानपत्रांनीच हेडलायन येवपा जाय विरोधान, मागीर आपोआप सगळें घडून येतलें. तशें ना, वर्तमानपत्रांनी येतल्योच विरोधान, पण ताच्या खातीर रस्त्याचेर ज्यो एक्टिविटी दिसपा जाय, विधानसभेन जो अभ्यासपूर्ण सरकारचेर आघात किंवा हल्लो दिसपा जाय तो दिसना. म्हणजे अपक्ष काही आमदार करतात आपापल्या तरेन, परंतु सांघिक पद्दतीन एकत्रितपणे दिसना. त्यामुळे मिडियाचे सुद्धा मर्यादा येता. मिडिया सुद्धा एक एकदा सरकारच्या विरोधान लढता हे पडटा, म्हणजे एकटे पडटा, आयसोलेटेड जाता.
अशा टायमार विरोधकांक जर दिसता की सरकार चुकता आणि सरकाराक एक्सपोज करपा जाय तर तांच्यांनी एग्रेसिव्ह जावचे पडटले, तांचोय दबाव आसचो पडटलो, जो ना म्हणून सरकार अमर्यादपणे काही गोष्टी सरकार चुकता. सद्गुरू बाबाची ही गजाल हांव मानता की मुख्यमंत्र्याच्या खुर्चेर बसतकूच जे पयली म्हणलेली गजाल सगळ्योच करपाक जायना, पण म्हाका दिसता की तुवें सपोज 100 गजाली सांगल्यो तुका 100च्यो 100य करूंक जायना अशें जायना केन्ना, जाल्यार तूं फटींग, तूं सारको प्युअर फटींग. तुका जर तुवें म्हणलेली एकूय गजाल जर करपाक जायना ते मॅनिफेस्टो काडून दवरा. चल तो पर्रीकारान केल्लो सगळें मानुया तांचो आर्ग्युमेंट, जरी आमचो आर्ग्युमेंट आसा की तेन्ना पार्सेकारूच पार्टी प्रेसिडेंट आसलो तरी मानुया तांचो आर्ग्युमेंट, ते बाजूक काड. तांच्यांनी सांगलेलें आपूण हजारांनी कोटीचो इन्वेस्टमेंट हाडटलो म्हणून, कितलेशेच हजार जॉब्स क्रिएट करू. खंय आसा जॉब्स, खंय आसा इन्वेस्टमेंट? हांगा आसलेले इंडस्ट्री ओनर आहा ते बॉब मारता तांच्या नांवान, पावर पावना म्हणून, लोड अप्रुवलाचे फायल्स क्लियर जायना म्हणून. आतां सगळे NGOs बोवाळ करता, पयर ते जॉयंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनाचे थंय मिटिंगेक बोवाळ जालो. MRFान तर सरळ कंप्लेन केली आपली 1.5 वर्स फायल पेंडींग उरल्या म्हणून, जी 30 दिसांनी कायद्यान क्लियर करूंक जाय. अशे जे मुद्दे आसा अशे वातावरणात म्हाका खबर ना की सरकार खंयच्यान इन्वेस्टमेंट अट्रॅक्ट करपाचें चिंतता ते. आनी दुसरी गजाल म्हणल्यार एम्प्लॉयमेंट म्हणटा न्हय, ते इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणून केला आनी आपलेच ते कोण RSSचे आनी हे ते आसा तांकां हाडल्यान थंय गाडयो बिडयो दिल्या, AC ऑफिसां दिल्यान बसयल्या. एम्प्लॉयमेंट तांकां जनरेट केला, आपले कोण आसा पळय कार्यकर्ते पक्षाचे तांकां. लोकांक भुरग्यांक एम्प्लॉयमेंट कांय जनरेट जावना. एम्प्लॉयमेंट प्रमोशन बोर्ड केला आनी तांकांच इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड कितें केला आनी कार्यकर्ते बरे मागते आहा तांकां सगळ्यांक अकोमोडेट केल्या. ताजेर पार्सेकाराक म्हाका दिसता क्लियर आन्सर दिवचे पडटले. बाकीचे इलिगलिटी, ते कॅझिनो जावं, तिराकोल जावं, तो रिजनल प्लॅनाक तर तांच्यांनी जाली अक्षता वाटाण्याची अक्षता लायल्योच ताका तांच्यांनी. इको टुरिजमाच्या नांवान भयंकर इलिगलिटीज करपाचे आसा ते, कित्याक इको सेन्सिटीव झोन, बायोडायवर्सिटी सेन्सिटीव झोन्स जे आहा ते डिस्ट्रॉय करून इको टुरिजमाच्या नांवान फक्त आनी हॉटेलां हाडून घालतले. सद्गुरूचो आर्ग्युमेंट आसा की असेंब्ली भितर ओपोजिशनान जशें तांकां कॉर्नर करपाक जाय तो अभ्यासपूर्ण कॉर्नर करप जायना. तुमगेले अशी परिस्थिती आसा की उबो रावता आनी कांय वेळ सरकाराचें समर्थन करून बसतात. पण असेंब्ली भितर जे कितें जालां हांव सद्गुरू बाबाचे पार्शियली मानतलो, सगळ्यांत कंप्लिटली मानतो ना. आनी एग्रेसिव्ह जावपाची गरज आसा आमचे आमदार, पण म्हाका दिसता आमचे पक्षाचे आमदार ते मागीर रेजिनाल्ड बाब जावं, विश्वजीत राणे जावं, इवन दिगंबर कामतान खुबशे फावटी खुबशे इश्यूज जे सेन्सिटीव आनी सेन्सिबल इश्यूज आहा ते तांच्यांनी टायम टू टायम रेज केल्या. ते मागीर हेल्थ सेक्टरान जावं किंवा इलिगलिटीज जावं कितलेशेच फावटी. सो एग्रेसिव्ह जावना म्हणप तर कमी एग्रेसिव्ह जालें हांवूय मान्य करता. हांव हांगा डिफेंड करपाक जाय म्हणून ओगीच कितेंचें कितें म्हणटा. इंट्रस्टिंगली आनी एग्रेसिव्ह जावपाक जाय हे म्हाका कंप्लीट आमकां जाणीव आसा की थंय आनी असेंब्लीन एग्रेसिव्ह जावपाक. इंट्रस्टिंगली एंड मातशें कन्विनियंटली सुनील very nicely did not mention the opposition leader. ताचें नांव खरें म्हळ्यार विरोधक म्हणटना असेंब्ली भितर येवपाक जाय आशिल्लें. ओके, वी गिव इट टू यू, नो प्रॉब्लेम. रोल वन थिंग, मुख्यमंत्र्यान सत्तेर थंय सांगिल्लें की आतां आपूण आपल्या मंत्र्याक सांगतलो की तुमचें डिपार्टमेंट तुमी सांबाळात, आतां मनोहर पर्रीकार ना, स्वता शिकून घेयात, स्वता कारभार पळयात, स्वता कारभार चलयात. त्या फ्रंटाचेर कितें फरक दिसता? कारण तुमी खूब जाण तुमची कामां घेवन वतात, तुमची कितल्योश्योच फायली असतात. Have you seen any difference between this? It's almost the same cabinet. But have you seen a difference between the approach of the same cabinet? Work has almost come to a standstill. जो पयलींच्यो फायली आसा, those are the only things which are getting cleared. This present government should have a proper will, vision and their own priorities right, which is not done. आता 11 बोटां 10 बोटां वेगळी चिंतूंक लागली आणि each one has a separate will and a separate vision and a separate way of thinking and a priority. Government cannot function. And interest. And interest. So the cabinet which is done every 15 days or every week is just a nutshell of trying to tell a pre-programmed thing. तिराकोलाक प्रायोरिटी मेळटा. पूण 2012 मॅनिफेस्टोन जी आशिल्ली की आमी कजिनो शिफ्टिंग करतले, ते 2015 हांव असेंब्लीन इश्यू काडटकर 3 वर्सांक देन दे आस्क फॉर अ कॉमन फोरम ड्युरिंग द असेंब्ली की लोकांनी सजेशन कितें दिवपाचें आसा. तुमकां 3 वर्सां लागली विथ द कॅबिनेट. ताजे पयलीं काँग्रेसान कॅबिनेट घेतिल्ली. सो 6-7 वर्सां जालीं फ्रॉम 2009 वी आर जस्ट रनिंग थ्रू कॅबिनेट्स. And then you get a message from the CM that they might go to court. So you're indirectly telling them court and what card. I feel if what they have promised have to come into reality, it is just a dream. You are saying there is no change in the cabinet, or it has changed for better or for worse? It has gone worse. It has gone worse. It has gone worse because sparing a few ministers who are performing, rest of them are only sitting as ministers of their own constituencies. They have forgotten that there are 39 more constituencies which they have to cater to as ministers. सो टुरिजमाच्या अंडर तुका रस्तो जाता, अंडरग्राउंड केबलिंगूय जाता, बीच क्लिनिंगूय जाता, कितें जायना म्हणून आनी एकूय सारकें जायना. आय एम नॉट ब्लेमिंग वन पर्टिक्युलर थिंग, बट आय एम जस्ट सेइंग की दिस आर सम टॉपिक्स ऑफ कन्सर्न where hundreds of crores of money is being given.
स्वच्छ भारत जी आशिल्ली, इफ द विजन आज बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर समज गोंयांक घालपाचें सगळ्या सायडीक दवर, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इज गार्बेज मॅनेजमेंट, क्लीन गोवा हें जावंक जाय आशिल्लें. स्वच्छ भारत दिवन मोदीन ऑक्टोबर 2 झाडू घेवन उबो राविल्लो. ताजे मागीर आनीक ऑक्टोबर 2 जाली. अंदू झाडूय ना, पंचायतींक पयशेय ना. There has been no further program for Swachh Bharat rather than just awareness at central and state level. So when you don't have the will, you don't know where you're going ahead. ओके, एक सगळो फरक दिसता दोन्ही कॅबिनेट सेम, पण जे कॅबिनेट पर्रीकारा अंडर परफॉर्म करताले आणि तेच कॅबिनेट पार्सेकारा अंडर परफॉर्म करता. कितें फरक जाला? बऱ्या खातीर बदलल्यात, वायटा खातीर बदलल्यात? व्हॉट इज युअर टेक? ना, एक फरक म्हणजे पर्रीकराचे कशें जातालें की अनेक विशयांचो तांकां अभ्यास असल्या कारणान ते प्रत्येक फायलूय वाचत रावप, दुसऱ्या मंत्र्याची स्वता कडेन आयिल्ली वाचत रावप, हातूंतल्यान वेळ वतालो. कशें दिसता की पार्सेकारान आपल्या मंत्र्यांक स्वातंत्र्य दिलां आनी ते तांच्या खात्यांनी हस्तक्षेप करिना. हो विशय म्हणजे विधानसभेन जेन्ना उतरां दिवपाचो विशय येता स्वातंत्र्याचो फायदो जाला काय लुकसाण जाला? नाही, स्वातंत्र्याचो फायदो जाला कसो तो सांगता. आता विधानसभेत उतरां दिताले आदी मंत्री कशे गडबडटाले. ह्या वेळार मातसो तरी परफॉर्मन्स बरो दिसून आयलो, कारण प्रत्येक मंत्री दिवपाचो तरी प्रयत्न करपाक लागलो. दिलीप परुळेकर, मागीर महादेव नायक, विशेषतः रमेश तवडकर आदी सगळ्या उत्तरां दिवपाक पर्रीकर उबो रावल्ल्या कारणान ते स्वताच्या पांयार केन्ना उबे रावतले काय ना, उत्तरां केन्ना दितले काय ना अशें दिसताय. पण पार्सेकरांमुळे म्हणजे तो त्याचो तितलो आवाकोय नाशिल्ल्यामुळे आनी स्वता तो हस्तक्षेपय करूं वचना, त्यामुळे तांकां स्वातंत्र्य मेळपाक लागला. बरें आनी वायट दोनूय गोश्टी तातूंतल्यान घडटल्योच. त्यो म्हणजे त्या खुर्चेचेर कोणूय जरी बसले मंत्री, फाल्यां काँग्रेसचे बसले किंवा आनी खंयच्या हाजे बसले पार्टीचे, तरी बरें आनी वायट दोनूय गोश्टी आसतल्यो. पण ओवरऑल जर एक वर्षाचो आमी आढावो घेतलो तर पार्सेकरांचे म्हणजे ते सगळी सत्ता आपल्याच हातान आसपा जाय अशी भुमिका ना. त्यामुळे सत्तेचे व्यवस्थेत दुसऱ्या मंत्र्यांकडे तरी हे पावला अशें म्हाका दिसता. ओके, म्हाका लास्ट सुनील आनी रोहना कडच्यान जाय, व्हॉट इज युअर वन एडवायस फॉर नेक्स्ट 1 year टू द चीफ मिनिस्टर? फुडल्या एका वर्सान म्हाका पयलीं फाटलें इतलेंच सांगूंक जाय की फाटले जे सरकारा मदीं आनी हे सरकाराचे जे कॅबिनेट आसा ताजे मदीं इतलेंच डिफरन्स जाला की मनोहर पर्रीकाराचे अंडर ते अली बाबा आनी 11 चोराचे आसले. आतां फक्त अली बाबा चेंज जाला, दुसरो अली बाबा आयला. आनी फुडले एक वर्स येता आसतना एटलिस्ट तुमी गोवा पयशे जोडपा खातीर एनवायरमेंटली काबार करून उडोवं नाकात. गव्हर्मेंट शूड हॅव एटलिस्ट सम अकाउंटेबिलिटी. आपूण कितें करता ताजे फुडें कितें परिणाम जातले आनी लोकांक आन्सरेबल हाजेर सरकारान लक्ष दवरचें. वन सजेशन फॉर नेक्स्ट 1 year. Do the same mistakes you're keeping on doing today. So you allow new faces and fresh faces to come in 2017. I think that would be the best message. की आता सध्या सरकार पळयलो, I can't expect things to go better. It can only go worse. And if it goes worse, it is still Goa will suffer. त्यापेक्षा असा तेच स्थितीन जाता इतले बेगीन इलेक्शन मागयात आणि इलेक्शनाक वचात. कितें जात तें जावनी, ताजे उपरांत कितें जात तें जावनी. इतल्याच्या थांबता म्हाका दिसता खूब बरे मुद्दे चर्चेक आयल्यात. एक सूत्र सगळ्यांचें आसा की मुख्यमंत्री बदलून सगळो चमत्कार जातलो अशातली परिस्थिती ना, पण वायटा कडेन वचची परत आतां आसा तशें जरी उरून इलेक्शना म्हळ्यार कशे भशेन पावचे इतलीच अपेक्षा. तुमी आयल्या इतली बरी मतां मारली. थँक्स अ लॉट. पळयत रावात प्रुडंट. नमस्कार.